नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. 2023 मध्ये साईबाबा विश्वस्त व्यवस्थापन समितीकडून दाखल करण्यात आलेल्या ठरावानुसार फूल उत्पादक शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीनंतर श्री साई मंदिर व परिसरात फुले विक्रीस उच्च न्यायालयाने दिली परवानगी. 2023 मध्ये याबाबत साईबाबा विश्वस्त व्यवस्थापन समितीकडून दाखल करण्यात आलेल्या ठरावानुसार तसेच तालुक्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीनंतर श्री साई मंदिर व परिसरात फुले विक्रीस उच्च न्यायालयाने आज परवानगी दिल्याने फूल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याचे मोठे यश मानले जात आहे. कोविड संकटापासून साई मंदिरात फुले नेण्यास बंदी करण्यात आली होती. त्यामुळे फूल आणि हार विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. यासाठी शासन स्तरावरही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून या प्रश्नांचा पाठपुरावा सुरू होता. संस्थांवर कार्यरत असलेल्या त्रिसदस्यीय समितीकडे याबाबतची मागणी करण्यात येत होती. मात्र निर्णय होत नसल्यामुळे फूल उत्पादक शेतकरी अनुक्रमे कच्चेश्वर चौधरी, अर्जुनराव चौधरी, संदीप गोरडे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. तर साईबाबा संस्थांच्या त्रिसदस्यीय समितीने दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी ठराव करून कर्मचारी पतपेढीच्या माध्यमातून रास्त दरात फूल विक्री करण्याची परवानगी मिळावी असे म्हणणे न्यायालयाने मांडले होते. यापूर्वीही या प्रकरणाची सुनावणी उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयात झालेली होती. फूल उत्पादक शेतकरी तसेच विक्रेत्यांच्या मागणीची सामाजिक दृष्टिकोनातून विचार होण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वच स्तरावर आपला पाठपुरावा सुरूच ठेवला होता. आज संभाजीनगर येथील उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होऊन न्यायालयाने श्री साईबाबा मंदिर व परिसरामध्ये फूल विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय दिल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या सुनावणी प्रसंगी फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ विनायकराव होन, संस्थांच्या वतीने विधिज्ञ बजाज आणि शासनाच्या वतीने विधिज्ञ सुभाष तांबे यांची बाजू मांडली. दरम्यान या झालेल्या निर्णयाबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांचे फूल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांनी अभिनंदन करून जल्लोष केला. शिर्डी शहरात फटाक्यांची आतिषबाजी करून या निर्णयाचे स्वागत केले. फूल विक्रेत्यांनी मंत्री विखे यांचे शिर्डी विमानतळावर जल्लोषात स्वागत करून त्यांचे आभार मानले. मंदिर आणि परिसरात फूल विक्रीबाबत उच्च न्यायालयाने निर्णयाचे आपण स्वागत करीत असून या निर्णयामुळे तालुक्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून मागील काही वर्षात फूल उत्पादक शेतकऱ्यांचे झालेल्या आर्थिक नुकसानीचे गांभीर्य न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. यासाठी करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. अनेक महिन्यांपासून चालत असलेला न्यायालयीन लढा जो सर्वसामान्य शेतकऱ्यांचा होता, फूल विक्रेते कार्यकर्त्यांचा होता आणि साई भक्तांचा होता, अशा लढ्याला आज यश मिळालं. माननीय उच्च न्यायालय औरंगाबादने त्या ठिकाणी निकाल दिला आणि साई मंदिरमध्ये परत एकदा फूल आणि हाराला परवानगी देण्याचा निर्णय माननीय उच्च न्यायालयाने घेतला. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. या लढ्यामध्ये राहता तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली दाखल केलेली शेतकऱ्यांच्या माध्यमातून असलेली याचिका आणि त्या याचिकेवर सुनवाई घेत असताना कोर्टाने दिलेला निर्णय या गोष्टी सिद्ध करते की फूल उत्पादक शेतकरी आणि फूल विक्रेते या दोन्हींच्या पाठीमागे फक्त एकच व्यक्ती उभा होता, ते होते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब. त्या ठिकाणी अनेक आरोप विरोधकांनी आमच्यावर करायचा प्रयत्न केला. पूर्वहार बंदी ही विखे पाटील साहेबांनी केली असा आरोप करण्याचा प्रयत्न झाला. पण हे सगळे विरोधक विसरून गेले की ज्या माणसाच्या पाठीमागे गेले 35 वर्षे साईबाबा खंबीरपणे उभा आहे, ज्या माणसाचा पाठीमागे 35 वर्ष बाबांचा आशीर्वाद आहे, त्याला पुन्हा एकदा बाबांचा आशीर्वाद मिळाला. आणि म्हणून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना बाबांचा आशीर्वाद मिळत या प्रश्नाचं उत्तर देखील बाबांच्या श्रद्धा व सबुरीच्या संदेशाने दिलं. आणि आज अत्यंत शांतपणे
गेल्या अनेक वर्षाच्या संघर्षाचा निकाल लागल्यानंतर जो उत्साह फूल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांमध्ये झाला आहे, मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये जी काही अर्थव्यवस्था यावर उपलब्ध होती, अवलंबून होती, ही सगळी अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि आज हा विजय हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विजय आहे, फूल विक्रेत्यांच्या सर्वसामान्य घरातल्या कुटुंबांच्या प्रार्थनाचा विजय आहे आणि या सगळ्यांच्या पाठिंब्यावर मी विश्वास व्यक्त करतो की माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब या मतदारसंघामध्ये 1 लाखापेक्षा जास्त मताधिकारी निवडून येतील याबाबत आता कुठलीही शंका राहिलेली नाही. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क शिर्डी. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.